पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसर्वे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अक्षरसृष्टी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यामध्ये दप्तर, वह्या, पेन, पॅड हे साहित्य वाटप करण्यात आले। अक्षरसृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार यांच्या माध्यमातून नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार व विविध उपक्रम राबवले जातात। संस्थेने आजपर्यंत अनेक शाळांना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरिबांना मदत, पूरग्रस्तांना मदत, आरोग्यविषयी मदत आदी अनेक उपक्रम राबवलेले आहेत। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, शाळेच्या मुख्याध्यापिका वैजयंता खेसे, शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीतील अध्यक्ष संतोष कोलते, उपाध्यक्षा सायली कोलते, प्रियंका जगताप, हनुमंत कोलते, सामाजिक क्षेत्रात काम करणारे नवनाथ कटके, अतुल कोलते, युवराज इंगळे व अंगणवाडी सेविका आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार। आज या ठिकाणी अक्षरसृष्टी फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचं वाटप होत असताना या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विजयदादा कोलते उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार होता। ते आदरणीय अक्षरसृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धनील पवार सर काही कामानिमित्त येऊ शकले नाही, दुपारी ते भेटणार आहेत असं त्यांचा निरोप होता। त्याच्या सहकार्यातून आपल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने ही शालोपयोगी वस्तू मिळतात। त्यांचा आपण आपल्या शाळेच्या वतीनं, गावच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानू आणि या शाळेला आता या शासनाच्या माध्यमातून निधी पडला त्याचा योग्य पद्धतीने वापर करून या शाळेचं रूप बदलण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं। तरुण कार्यकर्त्यांनी आवर्जून उल्लेख करण्यात येईल। दयानंद कोलते असेल, आता त्यांचा सत्कार झाला, ते अतुल कोलते ज्यांनी इस्कॉनच्या माध्यमातून या शाळेला एका वर्ग खोलीसाठी 5 लाख रुपयाचा निधी मिळवून दिलाय। असे मदत करणारे हात आपल्या शाळेला मिळतात आणि गावामधील सगळे तरुण कार्यकर्ते आपली शाळा चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत। त्याबद्दल सगळ्या ग्रामस्थांचा मी आभार मानतो। आणि खरं तर दादा मगाशी आम्ही अंगणवाडीत गेलो होतो। आता आपल्या या शाळेचं रूप एवढं सुंदर झालंय, एवढी सुंदर शाळा, ज्याला कंपाऊंड आहे आणि भिंती चित्रांमुळं आता विद्यार्थ्यांनी जी गडांची, किल्ल्यांची माहिती सांगितली, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना ती माहिती द्यावी आणि माहिती जाणून घ्यावी हे त्यांच्या मनामध्ये आलंय आणि खऱ्या अर्थाने हा उद्देश सफल झाला असं मी या ठिकाणी सांगतो। सन्माननीय व्यासपीठ, मुलांनो, मुले म्हणजे देवाघरची फुले आहे का तुम्हाला माहिती? तुम्ही देवाघरची फुलं आहात आणि तुमची सेवा करण्याचा योग आम्हा इथं सर्व स्टेजवर बसलेल्या लोकांना मिळालेला आहे। ती देवाचीच कृपा आहे की आमच्यातर्फे ह्या शाळेची आता जे काही झालेलं आहे, आपलं परिवर्तन जे आपण केलं, यामध्ये माझे सर्व सहकारी, विशेषतः आपले आत्ताच भाषण केलेले दादा अतुल, दयानंद, आमचा वैभव, या सर्व कार्यकर्त्यांनी मला भरभरून साथ दिली, स्वतः लक्ष देऊन ही कामं करून घेतली। त्यातूनच जे माझं स्वप्न होतं, दादांचं स्वप्न होतं, आपली शाळा, एक सुंदर शाळा, इथून जी मुलं इंग्लिश मिडियमला बाहेर जातात, इथंच तुम्हाला चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं, टॉप क्वालिटी शिक्षक आपल्याकडे आहेत। सर्व शिक्षक मनापासून तुम्हाला शिक्षण देतात, तुम्हाला घडवण्याचं काम करतात। आता आमचा जो उद्देश होता इथं गड किल्ले करण्याचं कारण असं होतं की आपले जे पूर्वज, आपले जे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला जो परिसर राखला, यासाठी प्राणाचे बलिदान दिले बरेच आपल्या सरदारांनी, तर तो इतिहास तुम्हाला पण कळावा, त्यातून तुमची दळणघळण चांगल्या पद्धतीने व्हावी, हाच उद्देश होता। आणि तर आता ह्या मुलांनी जी आता माहिती दिली त्यातून एक एक उद्देश साध्य होते असंच दिसतंय। आपल्या मुख्याध्यापिका खेसे मॅडम, जगताप सर, त्यांचे सहकारी हेंद्रे सर, खेडेकर सर, मेवाने मॅडम, सगळे मनापासून तुम्हाला आता शिक्षण देत आहेत, त्यातून तुमची चांगली प्रगतीच होणार आहे। आणि यातून जो मुख्य उद्देश आहे राष्ट्रनिर्मिती,
तुमची पिढी चांगली घडली तरच तुम्ही आपलं राष्ट्र घडेल, हा जो उद्देश आहे हा पिसोरेकरांनी अतिशय मनापासून प्रयत्न करून इथं दादा स्वतः लक्ष देऊन यावेळेस ज्यांनी 19 वर्ष मंत्री लेवलच्या दर्जाचं काम केलेलं आहे, राज्याची सेवा केलेली आहे, ते सुद्धा आज तुमच्यापर्यंत येत आहेत. तुम्हाला काय नको, काय आहे, काय नाही हे विचारपूस करतायत. हेच आपलं मोठं भाग्य आहे मुलांना तुमचं. तुम्ही सुद्धा तुमच्या शिक्षकांच्या आज्ञेचं पालन करून चांगलं शिक्षण घ्यावं. आणि त्यात तुम्हाला आम्ही सहकार्य म्हणून अनेक संस्था आहेत, धर्मादाय संस्था असतात ज्या मदत करतात. त्यातून तुम्हाला आज आपण इथं बॅगेचं वाटप करणार आहे, काही किट वाटप करणार आहे. आणि ज्या मुलांना काही कमी असेल, समजा आता आपण पहिली दुसरीला बॅगा वाटणार आहे आणि तिसरी चौथीच्या मुलांना एखादी बॅग नसेल किंवा 5-10 मुलांना, तर आपण ते पण आपण देणार आहोत. तर असंच सहकार्य दादांचं राहावं, ग्रामस्थांचं राहावं असं मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2